सावनेर नगरीत बुद्ध महोत्सव उत्साहात संपन्न. भव्य धम्म रॅली व प्रबोधनपर व्याख्यानाने समाजमने भारावली. सावनेर येथील संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने बुद्ध जयंतीचे औचित्य साधून 2 दिवसीय बुद्ध महोत्सवाचे अत्यंत भव्य आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. धम्मरॅली आणि विद्वान वक्त्यांच्या प्रबोधनाने या महोत्सवात सावनेर नगरीत बुद्ध विचारांचा जागर पाहायला मिळाला. भव्य धम्मरॅलीने शहरात चैतन्य. महोत्सवाची सुरुवात शुक्रवार 1 मे रोजी सायंकाळी भव्य धम्मरॅलीने झाली. पंचशील नगर येथून बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना घेऊन बुद्ध व पंचवर्गीय भिक्षुक मुलांची प्रतिरूप वेशभूषा करून अतिशय शांततेने आणि शालीनतेने धम्म रॅली ही सावनेर शहरातील मुख्य मार्गाने फिरत असताना बुद्ध शरण गच्छामीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अबालवृद्धांसह असंख्य नागरिक पांढऱ्या शुभ्र वस्त्रात या रॅलीत सहभागी झाले होते. पंचशीलचा ध्वज घेऊन निघाली धम्म रॅली. सावनेरच्या मुख्य पथावर भक्तीची लाट आली. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात न्हाले सारे अबालवृद्ध. शरण जाऊनी बुद्धाला मने झाली शुद्ध, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बुद्धांचा संदेश आणि आजची गरज विषयावर मार्गदर्शन. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार 2 मे रोजी लुंबिनी गार्डन, पंचशील नगर येथे बुद्धांचा संदेश आणि आजची गरज या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भादंत कौंडिन्य यांचे आशीर्वाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भादंत कौंडिन्य यांनी आपल्या प्रवचनातून धम्माची व्याप्ती स्पष्ट केली. बुद्ध धम्म केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित नसून तो जीवनाचा मार्ग आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी धम्म अंगीकारल्यास मानवी कल्याणाचा मार्ग सुकर होईल, असा उद्देश त्यांनी केला. राज पाटील यांचे ओघवते मार्गदर्शन. प्रमुख वक्ते सन्माननीय राज पाटील सर यांनी आधुनिक काळात बुद्ध विचारांची प्रासंगिकता मांडली. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून स्वतःची प्रगती कशी साधावी आणि धम्म आचरणाने जीवनात शिस्त कशी येते यावर त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुजित बागडे, ॲडव्होकेट शामरावजी गोंडुळे, उपाध्यक्ष सम्यक सार्वजनिक वाचनालय सुधाकर गजभिये, सर सचिव सम्यक सार्वजनिक वाचनालय, संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली माणिक रामटेके आणि उपाध्यक्ष सुनीताताई गोंडुळे प्रामुख्याने उपस्थित होते. नियोजनबद्ध आयोजन. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा वैशाली माणिक रामटेके यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिव वैशाली गजभिये यांनी आपल्या ओघवत्या शैलीत पार पाडले. आभार प्रदर्शन लीनाताई गजभिये यांनी केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्या रमाताई मेश्राम, सहसचिव सरस्वतीताई नारनवरे, बेबीताई लांजेवार, संगीताताई हनवते, सुनीताताई सहारे, नीतूताई गोंडुळे, शारदाताई खांडेकर तसेच सम्यक सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी व समस्त पंचशील नगरवासियांनी अथक परिश्रम घेतले.